महाराष्ट्रातील मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट अंतर्गत मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र या सौंदर्य स्पर्धेच्या ऑडिशनला नवी मुंबईत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। 21 फेब्रुवारी रोजी CBD बेलापूर येथील हॉटेल केस्टार येथे हा कार्यक्रम उत्सवात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली असून प्रमुख उपस्थिती म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली आहे। या प्रसंगी परीक्षक व मान्यवर म्हणून जयेश पाटील, अश्मी कामटे, डॉक्टर डिंपल पदवे, केतन अरमकर, सौम्या नायर, किशोर यशोद, सोपान शेडगे तसेच आयोजक स्मृती बोनगे आणि आधार शिंदे उपस्थित होते। या सर्व मान्यवरांचे स्वागत आदर्श शिंदे आणि स्मृती बोनगे यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत सुमारे 85 मुली व महिलांनी सहभाग नोंदवला। यांच्या उत्सवाचे व तयारीचे कौतुक सोनाली कुलकर्णी यांनी केले। मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र या दोन विभागांमध्ये एकूण 12 लाख रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत। प्रथम क्रमांकासाठी 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 2 लाख आणि तृतीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये अशी पारितोषिके असणार असल्याची माहिती आयोजक स्मृती बोनगे व आदर्श शिंदे यांनी दिली आहे। नवी मुंबईत पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील नवी मुंबईत पार पडलेल्या या दिमागदार सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील प्रतिभावान मुली व महिलांना आपल्या कौशल्याचं व्यासपीठ मिळाले असून पुढील फेरीसकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रवेश केल्यापासून ते स्पोर्ट्स असेल, इतर सगळ्याच गोष्टींमध्ये स्पर्धा ही कायम आपल्या आयुष्याचा भाग असते। त्यात अशा काही स्पर्धा असतात ज्यात आपण स्वतःहून भाग घेतो, म्हणजे एखादी सौंदर्य स्पर्धा, पण ही केवळ सौंदर्य स्पर्धा नसून खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या गुणांना, तुमच्या आत्मविश्वासाला एक भरारी देणारी स्पर्धा आहे। अनेक अशा मुली आहेत जे कदाचित पहिल्यांदाच अशा एखाद्या प्लॅटफॉर्मवरून स्वतःला रिप्रेझेंट करतात, स्वतःला प्रेझेंट करतात। तर या सगळ्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की तरुण मुलींना इथे मिस आणि मिसेस अशा दोन्ही स्पर्धा आहेत। सो मिसेस यांना देखील प्रत्येक मुलीला, गृहिणीला असेल किंवा तरुण मुलीला असेल, एक उत्तम संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी। सिद्ध हे जगासाठी नाही तर स्वतःसाठी करण्यासाठी सुंदर आत्मविश्वास देणारी ही स्पर्धा आहे। सो द ज्वेल वन पेजंट चे स्मृती एंटरप्राइजेसचे सर्व स्मृती, आधार या सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि अर्थातच स्पर्धकांना खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्रभरात ही स्पर्धा होणार आहे, केवळ नवी मुंबई, पुणे, मुंबई नाही, तर प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पोहोचावी। आजूबाजूच्या सगळ्या मुलींनी, तरुणींनी, गृहिणींनी येऊन यात भाग घ्यावा आणि स्वतःच्या स्वप्नांना एक नवी भरारी द्यावी। ही जी सुरुवात झाली आहे, मला ही अपेक्षाही नव्हती। जेवढे इतके कंटेस्टंट्स आले ना, इतके सुंदर दिसत आहेत, प्रत्येक जण सुंदर दिसते आणि मला मी एक्सायटेड आहे की मला आता हा शो सुरू करून छान बघायचा आहे की त्यांचा म्हणजे त्यांचा जे उत्साह त्यांच्यामध्ये, माझ्यामध्ये जे उत्साह आहे तेवढाच त्यांच्यामध्ये, आणि मला त्यांचा तो उत्साह बघायचा आहे अँड आय एम रिअली व्हेरी एक्सायटेड। सर, काय सांगाल? याच्या पुढे अनेक ठाणा आहे, पुणे आहे, या ठिकाणी तुमचे ऑडिशन होणार आहेत। आजची सुरुवातच एवढी धमाकेदार होती, पुढचं कसं असणार आहे? पुढे याच्याकडून खूप सारे धमाकेदार सुरुवात होणार आहे। आपल्यासारखी मीडियाची साथ असली तरच आम्ही या स्पर्धकांपर्यंत पोहोचू शकू की ज्यांना खूप साऱ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे। तर यासाठी आम्हाला, आपल्यासारख्या मीडियासाठी आम्ही धन्यवाद देतो की ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि आमच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला आहे। सध्या नवी मुंबईमध्ये हे ऑडिशन आज होत आहे। याच्यानंतर 14 तारखेला 14 मार्च रोजी पुण्यामध्ये हे ऑडिशन होणार आहे। 28 मार्चला साधारणतः कोल्हापूर आहे। असेच प्रत्येक 3 महिने साधारणतः हे सर्व ऑडिशन चालणार आहेत आणि 27, 28, 29 यावेळेस मेमध्ये हा फिनाले आहे याचा पूर्ण, जे महाराष्ट्रातले 6 ऑडिशन संपणार आहेत। पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि ठाणे या उर्वरित ऑडिशन या पूर्ण झाल्यानंतर याचा फिनाले हा मुंबईमध्येच होणार आहे।